आजच्या कीर्तनातून बाकी सर्व कीर्तन तुम्ही इथं सोडून देऊन गेले तरी जमलं, पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगून जातो, तेवढं घराकडे घेऊन जावा. आम्ही मरण्याच्या आधी आमची वासना मरावी, आम्ही मरण्याच्या आधी आमची वासना मरावी, आम्ही केलेले परमार्थाचं विजयी झालं. आम्ही मरताना आमची वासना जर शिल्लक राहिली किंवा जिवंत राहिली, आम्हाला पुन्हा पुन्हा वासनेच्या सोबत जन्माला यावं लागते. जडभरीत नावाचा राजा आपला सर्वस्वाचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन कठोर तपश्चर्या करू लागले. काळ सारावा चिंतने, एकांतवाशे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, सुंदर असं परमार्थ करू लागले. पण एके दिवशी स्नानाला गेलेले असताना एका हरणीच्या पाठीमागं शिकार म्हणून वाघ लागलेला होता. त्या हरणीनं आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी नदीच्या अलीकडल्या काठावरून पलीकडल्या काठाला उडी मारण्याचा प्रयत्न केला. आणि योग असं ते हरिण प्रसूत होऊ लागली होती. आणि ते जे हरणीचं पिल्लू आहे महाराजांच्या समोर त्या हरणीच्या गर्भातून निसटलं आणि जडावरीत राजांच्या समोर पडलं. महाराजांनी सूर्याला अर्घ्य देत असताना महाराजांच्या हातात ते पिल्लू आलं. पिल्ल्याला बाहेर आणलं आणि त्याला पुसलं, त्याच्यासोबत प्रीत झालं, प्रेम झालं, सुंदर असं प्रेम झालं महाराज. पण योग असा आहे, ज्याच्या जातीचे माणसं त्याला भेटले की दुसऱ्या माणसाला ते आपोआप सोडून देते. अनुभव आहे की नाही की तुम्हाला? सायंकाळचे 4 वाजले की ज्याच्या जातीचे त्याला मिस कॉल मारून म्हणा, फोन मारून म्हणा, चौकावर बोलतात. ते किती भजण्याजवळ राहू दे की महाराजाजवळ राहू दे, तुमच्याजवळ राहणार नाही. हे बोट आणि हे हात दोन्ही थोडंसं पांढरं दिसले की ते आपल्या जातीचं आहे म्हणून त्यालाच जाऊन तोटा मागते, दुसऱ्याला मागित नाही. शर्ट वगैरे थोडं 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 छिद्र पडलेले असलं ते त्यालाच जाऊन डब्बी मागताय बिडीसाठी, दुसऱ्याला मागित नाही. माझी या जातीचे, ज्याच्या जातीचे त्याच्याजवळ होतात. ते हरणाचं एके दिवशी जंगलातून कळप आलं. हरणाच्या कळपात त्याच्या जातीचे भेटल्यामुळं ते हरणाचं पिल्लू मिसळलं आणि निघून गेलं. जडभरीत राजाचा अंतकाळ जवळ आला आणि जडभरीत राजा मुक्त होण्यासाठी जडभरीत राजाने परमार्थ साधावा या हेतून जंगलात जाऊन परमार्थ करू लागले. पण योग असा आहे महाराज, अंतकाळामध्ये जडभरीत राजांनी नामाचं चिंतन सोडलं आणि त्या हरणाच्या पिल्ल्याचं आठवण करू लागले. झालं काय म्हणसाल महाराज? झाला तो घातला वासने, परमार्थाशी निगे तोची मूर्ख. अंतकाळामध्ये हरणाच्या पिल्ल्याचं आठवण करीत राहिल्यामुळं जडभरीत राजा मुक्त पावले नाही, पुन्हा त्या हरणाच्या पिल्ल्याच्याच पोटी जन्माला जावं लागलं. याचं उलट घ्या महाराज. आजामेळांनी आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, आयुष्यात कधी साधूची संगत केली नाही, आयुष्यात कधी नामाचं चिंतन केलं नाही. पण अंतकाळामध्ये मात्र मुलाचं नाव नारायण असल्यामुळं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी
कसं आहे, आम्ही आयुष्यभर परमार्थ केलेले एकीकडं आणि अंतकाळामध्ये मुखाला नाम येणे एकीकडं. एका एका रोमाच्या ठिकाणी हजार हजार विच्चू चावले इतकी वेदना होते म्हणून. या शरीरातून प्राण बाहेर जात असताना एका एका रोमाच्या ठिकाणी हजार हजार विच्चू चावले इतके वेदना होते म्हणून. या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. किती? 3.5 कोटी गुणिले हजार. किती विच्चू अंगाला असतील? 3.5 कोटी गुणिले हजार. एवढे विच्च्याच्या वेदनातून त्या प्रभूचं नाम तोंडाला आलं पाहिजे. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. पूर्वीचं उदाहरण आहे. पूर्वी फोटो काढण्यासाठी तालुक्यावर जाऊन सांगावं लागायचं, आमच्या इथं उद्या फोटो काढायचंय, या. फोटोग्राफर यायचा. फोटोग्राफर येणार आहे म्हणून सकाळपासून माणसं नटायचे. पूर्वीच्या काळात शर्टही काही 2-3 राहायचे नाही महाराज, एकच शर्ट राहायचं. त्याला नीळ वगैरे घालून इस्त्री करून पुन्हा पुन्हा तोंड धुणे, पुन्हा पुन्हा पावडर लावणे, पुन्हा पुन्हा गंध लावणे, पुन्हा पुन्हा वाकडं झालं म्हणून मोडणे, पुन्हा पुन्हा लावणे. सायंकाळपर्यंत नटायचे. अगदी त्या त्या कॅमेऱ्याचा खटका दाबल्याबरोबर माणसं डोळे लावायचे. फोटो कसा निघायचा? जळका निघायचा की बिना 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 डोळ्याचा फोटो निघायचा. आताशी कोणी मथार म्हणायला लागले काढ शिल्पी म्हणून, आहे की नाही? पूर्वीच्या काळात बिना डोळ्याचाच फोटो निघायचा. तसं मग आम्ही आयुष्यभर दिवसभर नटलेले काही कामाचं झालं का? आखरीच्या वेळेला बटन दाबायच्या वेळेस आम्ही डोळे लावल्यानं. तसं मग आम्ही आयुष्यभर केलेले परमार्थ एकीकडं आणि अंतकाळामध्ये मुखाला नाम येणं एकीकडं. म्हणून अंतकाळामध्ये नामाचं चिंतन झाल्यामुळं आजा मेळा नाही का, पुढे गेल्याच्या नंतर भिल्ली, जंगलामध्ये राहणारा एक समाज, भिल्ल समाज. बरेच काही समाजामध्ये हिंसा करायची प्रथा आहे आणि ते फॉलो करायला लागलेत. आणखी नाही, चालू आहे त्यांचं हिंसा करणं. पण माझं मत असं आहे, दुसऱ्याचं जीवाचं हिंसा करून आमचं जर स्वतःचं हित होत असेल, असं आहे का कुठं? दुसऱ्याच्या जीवाला त्रास केल्यावर आम्हाला स्वतःला चांगलं होणार आहे का? आमचं स्वतः चांगलं होणार आहे का? नाही. अहिंसा परमो धर्म असं सांगितलंय. आमच्या वारकरी संप्रदायाचं ते एक वर्म आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर कोण्या जीवाचं मच्छरच करायचं नाही, मारायचं तर लांबच राहिलं महाराज. आता तुमच्याकडे ते प्रथा आहे की नाही, की आमच्याकडं आणखी नाही कंदुऱ्या करायची प्रथा आहे. तुमच्याकडे कंदुऱ्या करतात की नाही? ते दर्ग्याचे वगैरे कंदुऱ्या करतात की नाही? करतात की? हा. 33 कोटी देव आहेत आमचे. किती? एकेका दिवशी एका देवाची जरी पूजा केली तरी आमचं आयुष्य संपून जाईल, पण देव संपणार नाहीत. आमच्या हिंदू धर्मात एवढे देव असून सुद्धा आणखीनही आमचे माणसं कंदुऱ्या करतात. माझ्या मतानं तर DNA तपासून पाहिलं पाहिजे. तुमचं काय मत असेल ते असेल. आणखीनही आमचे माणसं कपाळाचं कुकू पुसून ते पांढरे धोत्र लेवून कंदुऱ्या करतात. एवढे आमचे देव सोडून देऊन फार लाजिरवाण गोष्ट आहे, फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणखीनही त्यात बळी वगैरे देण्याची प्रथा करतात. चलता फिरता सजीव बकरा देवके आगे काटे, आणि ते कापणार आणि कापायला लावणार हे सर्व मिळून मधातलं मांस खाऊन घेतात. आणि देवाच्या समोर काय टाकतात महाराज? केस कातोडच टाकून जातात की देवाच्या समोर? दुसरं काय टाकतात? नारळ फोडणारे माणसं देवाच्या समोर नारळातलं मधातलं कोबरा खाऊन घेऊन देवाच्या समोर काय टाकून जातात? टपर. महाराज सुंदर सांगतात,
फतिया खावे म्याम्या करे दिन बिचारा बकरा, उसको काट के पुरुषार्थ दिखावे खूप है तेरा नकरा. बळीस जर द्यायचं असेल तर कबीर महाराज म्हणतात एखाद्या वाघाला आणून बळी दिली पाहिजे, मग ते देव तरी पावल ना लवकरात लवकर. त्या भिल्ल समाजामध्ये हिंसा देण्याची प्रथा, आणि इकडे आमच्या जवळच तेलंगणा आहे, 25 किलोमीटर अंतरावर तेलंगणा आहे. त्या तेलंगणात आजही प्रथा आहे, लग्नाला दुसरं जेवणच केलं जात नाही महाराज. लग्नाचं जेवण म्हणले की खूप मोठे आपले ते बकरे वगैरे आणायचे आणि त्याचंच काय करायचं ते करायचं. हे अशीच प्रथा त्या भिल्ल समाजामध्ये खूप मोठी जनावराची अशी आणून बांधलेली दावण. बिल्लीनं विचारलं, बाबा हे काय आहे? बाबानं सांगितलं, आपल्या घरची काही प्रथा आहे, आपल्या समाजाची काही प्रथा आहे. प्रथा चुकीची सुद्धा असू शकते, लक्षात ठेवा. त्या चुकीच्या प्रथेला आपण फॉलो करणं म्हणजेच अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणजे दुसरं काहीच नाही. चुकीच्या प्रथेला आपण सुद्धा तसंच चालणे, त्या प्रथेनं, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. बापानं सांगितल्याप्रमाणे बिल्लीनं ऐकून घेतलं आणि बिल्लीनं त्या गोष्टीचा नाकार केला. एवढी मोठी हिंसा करून माझं लग्न लावायचं नाही, माझं एकटीचं नाच झालं तरी चाललं, पण एवढेचे जीव घ्यायचे नाही. ते महाराज रातातून बिल्लीनं घर सोडलं आणि घनदाट जंगलामध्ये गेली. त्या घनदाट जंगलामध्ये मातंग ऋषीचा आश्रम सापडलं. त्या आश्रमामध्ये आश्रय घेतला. मातंग ऋषीनं कृपादान केलं आणि मातंग ऋषीच्या कृपा प्रसादानं स्वतः श्रीरामचंद्र प्रभू बिल्लीच्या आश्रमावर येऊन, ऐका महिमा आवडीची, बोरे खाई बिल्लणीची, उष्टे अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. ते उष्टे असेल, पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहाम भक्त प्रवृत्ताम असनामी प्रियतात्मनः. प्रिय अत्यंत महत्वाचं आहे. फळही अर्पण केलं तरी जमलं, फुलही अर्पण केलं तरी जमलं, आणि पत्रम पान अर्पण केलं तरी जमलं, तोयम पाणी अर्पण केलं तरी जमलं. त्या पाठीमागला भाव ही अत्यंत महत्वाचा आहे. बिल्ली पुढे गेल्याच्या नंतर महाराज तारिली कुंटणी, कुंटणी नाम वेशा, पिंगळा नावाची वेशा, त्या वेशेनं एक पोपट पाळला होता आणि त्या पोपटाचं नाव राघव असं ठेवलं होतं. आणि वृद्धाप्य काळ जवळ आला पिंगळेचा, आणि पिंगळा सारखं चिंतन करायची त्या पोपटाचं. राघवा तुझं कसं होईल, राघवा तुझं कसं होईल. अंतकाळामध्ये वेशा असून सुद्धा आयुष्यभर वेशेचा व्यवसाय केला, पण अंतकाळामध्ये त्या राघवाचं नावाचं चिंतन केल्यामुळं तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. नवे नवे ब्रह्महत्या राशी करणारे वाल्मिक, त्यांना सुद्धा तुम्ही वंदे केले. अभंगाचं 3रं चरण आहे. ब्रह्महत्या राशी पाप के अपार, ब्रह्महत्या राशी पाप के अपार, ब्रह्महत्या राशी पाप के अपार, ब्रह्महत्या राशी पाप के विठ्ठल 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 विठ्ठल
प्रकारचा आहे मायबाप. पाप, उपपाप आणि महापाप. आमच्याकडून कळत नकळतपणे घडलेले ते पाप आहे. आमच्याकडून बरेचशे वेळा पुण्य करायला जाऊन सुद्धा पाप घडते. आम्ही सकाळी सकाळी चहापत्तीची पुडी आणतोत मायो. ते चहापत्तीची पुडी कशाने फोडतो आम्ही? कशाने फोडतो माय? कशाने फोडतो? दातानं, नाही का? आणि त्या चहा उतू जाऊ लागले की कशाने फुकतो माय आम्ही? कशाने? तोंडानं, नाही का? आणि ते एखाद्या साधूला घेऊन जाऊन आपल्या घरी चहा पाजवल्यावर काय होते? एखाद्या सत्पुरुषाला, एखाद्या महान आत्म्याला घेऊन जाऊन आपण चहा पाजवले, काय होते? पुण्यकरिता होय कळत नकळतपणे आमच्याकडून घडून जाते ते पाप आहे. आणि कळून सुद्धा करणे याला उपपाप. योजना करून पाप करणे याला उपपापाचे लक्षण म्हणून सांगितले. बरेचसे काही ग्रंथ वाचक वेळ व्हायला लागले म्हणून मधले पानं सोडून देतात. ज्ञानेश्वरी पारायण करणारे व्यासपीठ करायला लागलेत, अध्यायाचे अध्याय सोडून द्यायलेत. म्हणे दिवसाचीच भरती झाली नाही महाराज, मग काय करायचं? एका गावामध्ये 20 सत्यनारायणाचे पोत्या वाचायचे आहेत. एकाच्या इथं अर्धा तास लागते. 20 पोत्या वाचायला 10 घंटे लागतात. मग 10 घंटे महाराजाला बसणं होत नाही. मग काय करायचं? अर्ध्या तासात नाही, महाराज 15 मिनिटात पोती वाचवायचं आटपायला लागलेत. मग मधले पानं सोडले असतील की नाही तुमच्या मताने? विधीमध्ये काही विधी आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही पैसे देऊन मोकळं झालो, दक्षिणा देऊन मोकळं झालो. दक्षिणा घेऊन सुद्धा विधीमध्ये चुका करणे हे उपपापाचे लक्षण सांगितलेत. महापापाचे लक्षण सांगितलेत महाराज. स्त्री हत्या, गोहत्या, बाळ हत्या, ब्राह्मण हत्या हे महापातकाचे लक्षण सांगितलेत. हे ब्रह्महत्याचे पातक सांगितलेत. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी कितीतरी जीव मारणारे वाल्मिक आणि ते वंद्य होण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर नाम हे एका जन्मातलं नाही, अनंत जन्मातलं पाप घालवणार आहे. जळतील पापी जन्मांतरीचे पाप जळतात यात संशय नाही. महाराज सांगतात पापाचे कळप पळून जातात. पापाचे कळप पळते पुढे, पापाचे कळप पळते पुढे. काय हो? पापाचे कळप पळती पुढे. राम कृष्ण उच्चार आनंदासी